हे दागिने पाहून तुम्ही म्हणाल, हे तर अगदी नवीन आहेत. पण खरं सांगू, हे दागिने जुने होते. फक्त थोडासा टच दिला आणि लूक बदलला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल या व्हिडिओमध्ये मी काय केलं ते. तर तुम्ही बघू शकता माझ्या आधीचे हे इयरिंग्स आहेत ते किती डल झाले आहेत. काही सिल्वरचे पण आहेत. हे जे मंगळसूत्र आहे ते पूर्ण एका साईडनं ब्लॅक झालेलं. हे जे सिल्वरचे नेकलेस आहेत ते असंच पडून होतं. हे मी गोल्डचं स्प्रे कलर आहे ते मी या फुलांवरती वगैरे मारून घेते. हे बघा, आता याचा पूर्ण लुक चेंज होऊन जाईल. हे जे कानातले वगैरे आहेत ते आपल्या घरात डल झाल्यामुळे असेच पडून राहतात. ह्याला हे काही यूज करायचं मन होत नाही डल झाल्यामुळे. तर हे एक चांगलं बेस्ट आयडिया आहे की आपण त्याला असं गोल्ड कलर करून पूर्ण त्याचा लुक चेंज करू शकतो. आता तुम्ही बघू शकता ह्याचं पूर्ण लुकच चेंज होऊन जाईल पूर्णपणे. मी हे डल झालेले मंगळसूत्र आणि टॉप्स वगैरे कानातले सगळं फेकून देणार होती, पण मी विचार केला हे एवढे चांगले कानातले याला काहीतरी केलं पाहिजे. तर हे बघा, हे जे दुसरं मंगळसूत्र आहे आणि हे साडी पिन आहे ती सिल्वरची होती. मला गोल्ड हवी होती त्या टायमाला, पण ते भेटली नाही. तर अशीच पडून होती किती दिवस तरी. तर या मंगळसूत्राच्या काळ्या मण्यांना कलर लागू नये म्हणून मी सेलो टेपने अर्धवट पॅक केलं आहे गोल गोल हे करून. आणि दुसरं मंगळसूत्राचं पॅन्डल आहे ते मी काढून ठेवले, कडीवालं होतं तर मणी त्याचे. तर हे कानातले बघू शकतात, हे तर पूर्ण सिल्वर गरब्यामध्ये जे घालतात ते नेकलेस आहे. घेतलं पण ते एकदा पण यूज केलं नाही, कारण ते सिल्वर असल्यामुळे कोणत्या साडीवरती किंवा ड्रेसवरती मॅच होत नाही. तर असंच पडून होतं ते. तर ह्याला पण मी चला गोल्ड करूया. लहान मुलीच्या शाळेमध्ये काय ना काय फंक्शन असतं तर तिला त्या साडीवरती किंवा घागऱ्या चोलीवरती काम येईल म्हणून मी त्याला पण कलर केलं. हे जे आहे त्याचं कडी वगैरे मी काढलेली ते सगळं मी पूर्ण पॅक केलं, म्हणजे कडी लावून घेतल्या मंगळसूत्राला. तुम्ही बघू शकता हे बघा, अशा प्रकारे ते पण पॅन्डल मी सगळं लावलं. आता हे आफ्टरचे बघू शकता, आधी आणि आतामध्ये किती फरक आहे. हे दागिने आता पुन्हा वापरण्यासारखे झाले आहेत. लग्न फंक्शन साडीवर कोणी सांगू शकणार नाही की हे आधी जुने होते. आपण बऱ्याचदा लहान गोष्टी दुर्लक्ष करतो, पण थोड्या क्रिएटिव्हिटी विचार करून तर जुन्या गोष्टींना नवीन आयुष्य देता येतं. फक्त आपलंच आयुष्य आपल्याला बदलता येत नाही, बाकी आपण महिला कोणाचंही आयुष्य एका मिनिटात बदलू शकतो. तर हे तर फक्त दागिने आहेत. तर माझ्यासारखे तुमच्याकडेही भरपूर दागिने असतील जुने, तर त्याला फेकून देऊ नका. असं काहीतरी आयडिया करून त्याला नवीन लुक देऊन पुन्हा यूज करू शकता तुम्ही. तर ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला शेअर करा, म्हणजे तेही आपले दागिने फेकणार नाही, असे रियूज करतील. तर चला बाय.